चला, आज माझं काही निवेदन नाही, तुम्हीच सांगा. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये अमोल मिटकरी यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्यावेळेला कागद हे सगळीकडे कसे पसरलेले होते, काही तांत्रिक अडचणी होत्या का, असे अनेक मुद्दे उपस्थित केल्याने हा अपघाती घातपात अशा प्रश्न निर्माण झाला. स्वाभाविकच असे सर्व प्रश्न उपस्थित होणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. कारण कोणत्याही घटनेचा कार्यकारण भाव हा स्पष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शंकेला वाव मिळतो. अजितदादांच्या मृत्यूनंतर शपथविधीची जेवढी घाई केली त्याच्या 10 पट घाई जर चौकशीची केली असती तर आज या सगळे प्रश्न ही वेळीच त्याची उत्तरं मिळाली असती. मुळात व्हिजिबिलिटी नाही अशी एक सुरुवात या घटनेच्या अनुषंगानं सुरू झाली. त्यानंतर 6 जण होते, 5च मृतदेह सापडले. हातातलं घड्याळ होतं, ते दवाखान्यात जेव्हा बॉडी आणल्या गेली तेव्हा ते नव्हतं. आणि एकंदरीत अजित पवारांसारख्या शिस्तबद्ध कोणत्याही वाहनात बसण्याच्या पूर्वी त्या ड्रायव्हरची चौकशी करणे, कोणत्याही वाहनामध्ये शासकीय वाहन असेल किंवा खाजगी असेल तर त्याची चौकशी करणे आणि मग बसणे, असं काटेकोरपणा त्यांच्या स्वभावात होता. त्यांच्या संदर्भात असा ऍक्सिडेंट होणं हे एकीकडे आश्चर्य आहे, तर बरेच प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर नसल्यामुळे ते अनुत्तरित आहेत. त्यामुळे या अपघाताच्या मागे शंका उपस्थित होणं स्वाभाविक आहे. आणि सरकार ज्या पद्धतीनं या प्रकरणाला हाताळत आहे त्या अनुषंगानं हा संशय अधिक गडद होत चाललेला आहे. अजित पवारांचा अपघात होऊन देखील त्या विमानाचं ब्लॅक बॉक्स जे आहे ते डीजीसीएकडे गेलेलं आहे, परंतु डीजीसीएकडनं अद्याप देखील अधिकृतपणे ब्लॅक बॉक्समध्ये कोणकोणती तांत्रिक माहिती उपलब्ध आहे या सगळ्या संदर्भातला खुलासा करण्यात आलेला नाही. लगोलगीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ या सगळ्या संदर्भात झाली, परंतु अपघात कशामुळे घडला, काय त्याच्यामध्ये कमतरता होती, या सगळ्या संदर्भातले खुलासे अजून देखील येणं बाकी आहे. अजितदादांचे शेवटचा कॉल आल्यानंतर त्यांचं बोलणं काय झालं ते व्हायरल झालं. मात्र ब्लॅक बॉक्समधला शेवटचा जो काही संदेशाचा जो भाग असतो, जो एटीएससी किंवा ग्राउंड स्टाफशी केलेला, तो अद्यापर्यंत येत नाही. हा होत चाललेला जो विलंब आहे हा अनाकलनीय आहे. वास्तविक पाहता ताबडतोब 24 तास, 48 तास, 72 तासात ही सर्व माहिती समोर यायला पाहिजे होती. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधला संभाषण आणि जे ऑथेंटिक मानलं जातं ते सर्व एकंदरीत असणारी माहिती समोर न येणं यामागे देखील संशय हा बळावत चाललेला आहे. आणि या सर्वांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी घ्यायला पाहिजे होती ते घेत नाही. त्यांनी ऍक्सिडेंटच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाल्यानंतर एक पत्र लिहिलं आणि तातडीने पत्र केंद्रीय मंत्र्यांना पाठवलं. केंद्रीय मंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि तिथे ते प्रकरण संपून टाकलंय. या संदर्भामध्ये पाणी मुरतंय अशा प्रकारचा संशय येणं हे स्वाभाविक आहे. संजय राऊत यांनी देखील या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यसभेत देखील त्यांनी हा मुद्दा काढला. काँग्रेसची देखील भूमिका की सगळी चौकशी या सगळ्या संदर्भात झाली पाहिजे आणि जे सत्य ते बाहेर यायला पाहिजे. अपघात झाल्या हा अपघात कसा झाला आणि अजितदादांसारख्या एका अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रत्येक गोष्ट ही बारकाईने बघणाऱ्या माणसांच्या संदर्भात ऍक्सिडेंट होऊच कसा शकतो याबद्दल काँग्रेसने आश्चर्य व्यक्त केलं होतं. आणि ते आश्चर्य व्यक्त करत असताना एक लोकनेत्याच्या मृत्यू जेव्हा होतो तेव्हा या प्रकरणाची चौकशी होणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, पारदर्शक झाली पाहिजे आणि या अपघाताचा संपूर्ण जो लेखाजोखा आहे हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण अजितदादा हे लोकनेते होते, ही आमची काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवशीचीच मागणी आहे. परंतु संजय राऊतांनी एक असा दावा केलाय की अजित पवारांकडे खरंतर खूप साऱ्या भ्रष्टाचाराच्या फायली ज्या आहेत त्या भाजपच्या होत्या, खास करून पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने भाजपने अजित पवारांना कॉर्नर केलेलं आहे आणि तिथे त्यांची जुगलबंदी जी काही भाजप आणि अजित पवारांची जी सुरू झाली त्याच सगळ्यांमुळे हा सगळा अपघात झालाय का, अशा बद्दलचा देखील एक प्रश्नचिन्ह जो आहे तो संजय राऊतांनी उपस्थित केला. या सगळ्या संदर्भात देखील सखोल चौकशी झाली पाहिजे होती. अजित पवार हे सरकारमधून बाहेर पडणार होते असा देखील त्यांनी दावा केला. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणापासून हा भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या आपसातील एक वॉर सुरू झाल्याचं एक सर्वत्र बोललं जातं. कारण त्या जमीन घोटाळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सर्व माहिती पुरवली असा देवेंद्र फडणवीसांवर आरोप होता.
तशा प्रकारचं वृत्तही अनेक ठिकाणी छापून आलं, मंत्रालयात उघडपणे हे बोललं जात होतं. आणि त्यानंतर अजितदादा हे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार करताना माझ्याजवळ अशा अनेक फायली आहेत, 100 कोटीचा भ्रष्टाचार झालाय असं अजितदादांनी जे आहे ते जाहीररित्या सांगितलं. आणि त्यांनी जाहीररित्या सांगितल्यावर जर राऊत साहेबांनी तशा प्रकारचा काही दावा केला असेल तर तो अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र यामध्ये भाजप हे गप्प बसलेलं आहे. भाजप आपसात भांडणं लावण्याचं काम हे त्याच्या स्वभावानुसार याही प्रकरणात करत असल्याचं आढळून येतं. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा सध्या चर्चा सुरू आहे. शरद पवार म्हणतात की या सगळ्या संदर्भाची चर्चा सुरू होत्या, मात्र जे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात की आमच्यासोबत अजित पवारांनी अशा प्रकारची चर्चा केली नाही किंवा असं जर झालं असतं किंवा अशी चर्चा सुरू असती तर आम्हाला सांगितलं असतं. हा प्रश्न पवार कुटुंबियांनी एकत्र यावा या आशयाचा होता. तर दुसरा भाग जो आहे तो 2 राष्ट्रवादींच्या अनुषंगाचा होता. या संदर्भात याच लोकांनी, याच राष्ट्रवादीच्या आणि कुटुंबियांनी बोलणं हेच उचित आहे. मात्र आम्ही निवडणूक आयोगावर जेव्हा टीका करतो त्यावेळेस देवेंद्र फडणवीस उत्तर देतात. अगदी त्याच पद्धतीने यावेळेस हा कौटुंबिक आणि 2 राष्ट्रवादीचा प्रश्न असताना याही प्रकरणातलं वकीलपत्र हे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेलं आढळून येतं. सर, प्रफुल्ल पटेल खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनलेले आहेत, अशा पद्धतीचं एक वक्तव्य जे आहे ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः एक ट्विट केलं की मराठी मातीतल्या पक्षाचा जो अध्यक्ष जो आहे तो पाटील असावा, पटेल नको, अशा पद्धतीची ही सगळी भूमिका घेण्यात आलेली आहे. त्यांच्या पक्षातून आमदारांची मागणी आहे की सुनेत्रा पवारांनी अध्यक्ष व्हावं. या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहताय? नेता कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष होताना तो लीडर व्हावा, तो डीलर नसावा, तो लीडर असावा, तो ब्रोकर नसावा. ही स्वाभाविक स्वरूपाची एक अपेक्षा जी आहे ती व्यक्त होणं हे राजकीय एकंदरीत पटलावरचं अत्यंत मूलभूत स्वरूपाचं एक कारण आहे. आणि या अनुषंगानं जी चर्चा आहे त्या चर्चेवर मी फक्त एवढंच सांगू इच्छितो. लोकसभेत सध्या गदारोळ सुरू आहे. राहुल गांधी चीनच्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतात, मात्र सत्ताधारी जे आहेत त्यांना बोलू दिलं जात नाहीये त्यांच्याकडून. हा सगळं प्रकरण दाबण्याचं सर्व सुरू आहे का सत्ताधारी पक्षाकडे? निश्चित. मात्र सत्यमेव जयते, शेवटी सत्याचा विजय येईल. राहुल गांधींना का बोलल्या दिला जात नाही यामध्येच राहुल गांधींना काय बोलायचं आहे आणि राहुल गांधी जे बोलतात ते सत्य आहे हे एव्हाना देशापुढे आलेलं आहे. आणि हाताच्या कंगणाला आरसा कशाला? एकंदरीत लद्दाखमध्ये जे झालं ते देश जाणतो. आणि लद्दाखचे सामाजिक कार्यकर्ते या संदर्भामध्ये लढा देत असताना त्यांना देखील उचलून जेलमध्ये जे जयपूर जेलमध्ये टाकलं गेलंय तोही त्यामागचं एक तेही कारण आहे. त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये टाकणं आणि एका राजकीय कार्यकर्त्याला, विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलू न देणं याचाच अर्थ चीनच्या संदर्भामध्ये भारत काहीतरी सत्य हे जगापासून, देशापासून लपवतोय. मात्र आर्मीला या सर्व गोष्टी माहिती आहेत आणि जगही या सगळ्या गोष्टी जगाच्याही पुढे आलेल्या आहेत आणि भारतातल्या लोकांपर्यंत या सर्व लेखाजोखा पोहोचल्याशिवाय राहणार नाही. जे पहिल्यातील वादळ आहे त्यामुळे हा कुठलाही वाद नाही. आणि उद्या आमचा महापौर पदासाठी काँग्रेसचा आम्ही अर्ज भरू आणि चंद्रपूरला काँग्रेसचाच महापौर झालेला आपल्याला दिसेल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा असेल. सर, पार्लमेंट बजेट जाहीर झालेलं आहे. निर्मला सीतारामन बजेट आणि मागचे बजेट कसं खरंतर देशातील लोकांसाठी उपयोगाचं ठरेल असं वाटतंय तुम्हाला? 12वा अर्थसंकल्प फेकू सरकारने हा मांडलेला आहे. क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा हा एक तपानंतर एक प्रश्न मोदी सरकारला आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांना विचारावा वाटतो. सातत्याने 9 वर्ष अर्थसंकल्प मांडत असताना प्रत्येक माणसाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार होते, काय झालं? दरवर्षी 2 कोटी रोजगार देणार होते, काय झालं? 100 स्मार्ट सिटी कुठे गेल्या? स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणार होते, काय झालं? शेतकऱ्याच्या शेतमालाला लागत मूल्यापेक्षा दुप्पट भाव देणार होते, काय झालं? असे अनेक प्रश्न जे आहेत त्याचं उत्तर याही अर्थसंकल्पात मिळालं नाही. आणि हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी, शहरी भागातल्या लोकांसाठी या बजेटमध्ये काहीही मिळालेलं नाही. हा बजेट म्हणजे पुढे पाठ मागे सपाट असाही नसून हा सरसकट सपाट असलेला हा अर्थसंकल्प आहे. तर
उलटपक्षी बजेट जाहीर झाल्याच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेने जो भारताच्या कृषीप्रधान भारतावर जो घाला घातला आहे आणि अमेरिकेतल्या सर्व शेतकरी उत्पादनांना जो रेड कार्पेट त्यांनी जो टाकलेला आहे आणि भारताला निर्यात करत असताना जो 28% टेरिफ लावला आहे, यातून एक मोठं आणि वेगळं आर्थिक संकट भारतावर घोगवत आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या विरोधात सर्व धर्मीय हे एकत्र आलेले पाहायला मिळतात. 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये जाणीवपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्यांनी घेणं टाळलं होतं, त्यातनं हा वाद निर्माण झालेला होता. भारताचं संविधान भाजपला मान्य नाही. बंच ऑफ थॉट हेच त्यांना लागू करायचं आहे आणि ते एकंदरीत त्याचा पर्दाफाश हा 26 जानेवारीच्या अनुषंगात झाला. मात्र गिरीश महाजन हे थेट मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातलं ताईत आहे, त्यामुळे कोणी काही केलं तरी त्यांचं काही बिघडणार नाही. सर, मुंबईमध्ये खरं तर एक दलित तरुणाला मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करण्याचं काम जे आहे ते मुंबईमधल्या एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यालयामध्येच तो मुलगा कर्मचारी म्हणून काम करत होता गेल्या 15 वर्षांपासून. या सगळ्या संदर्भात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला, परंतु पोलिसांकडून अद्याप जी आहे ती पुढील कारवाई, अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नसेल. आपले पंतप्रधान जसे नॉन बायोलॉजिकल आहेत तसे देवेंद्र फडणवीस काही नवीन देवांना आता स्थापित करू पाहत आहे. त्यामध्ये रहेजा आहे, कंबोज आहेत, हे आता स्वतःला देव समजायला लागले, त्याचाच तो परिणाम आहे. सर, मुंबईमध्ये दिवसाढवळ्या गोळीबारीची घटना घडते. खरं तर मुंबईमधला कायदा सुव्यवस्था नीट आहे का? कारण की माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या असेल किंवा सलमान खान यांच्या घरावरती गोळीबार प्रकरण असेल आणि आता रोहित शेट्टींच्या घरावरती गोळीबार झाडलेल्याचं प्रकरण असेल, मुंबई पोलीस कुठेतरी कमी महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे या सर्व हत्या होत आहेत, दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत. गृहराज्यमंत्री आहेत, स्वतः परिवार त्यांचा डान्सबार चालवत असल्यामुळे अवैध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले आहेत. एवढंच नाही तर मुंबई आणि पुण्यामध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करण्याच्या थापा मारणाऱ्या लोकांना आता ट्रॅफिक पोलिसांकरवी 20 तासापासूनचा जाम देखील त्यांना मोकळा करता येत नाही. एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण बोजवारा उडालेला आहे आणि याला पूर्णवेळ गृहमंत्री नसतं हे त्यामागचं कारण आहे. बिश्नोई गँग सातत्यानं एक हल्ला मुंबईवरती करताना पाहायला मिळतं. पूर्वी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची सत्ता होती असं म्हटलं जातं. एकीकडे दाऊद गँग, राजन गँग असे 2 गँग कार्यरत होते, परंतु आता हे नवीन बिश्नोई गँग मुंबईमध्ये कार्यरत झाले. हे सरकारच्या अधिपत्याखाली वाढतंय काय? सरकार अशा स्वरूपाच्या सर्व प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे. निवडणुकीत पैसा आणि गुंडागर्दी या माध्यमातून निवडणुका जिंकणं हे त्यांनी एक नवीन तंत्रज्ञान हे जोपासलंय. त्यामुळे कोयता गँग, आका आणि खोक्या हा जो कित्ता भाजपने गिरवला आहे त्यातलंच दुसरं नाव म्हणजे वैष्णवी गँग. थँक्यू. सर, पार्लियामेंट में जिस तरह से राहुल गांधी जी को बोलने नहीं दिया जा रहा है उसको लेकर किस क्या कहेंगे? एक बुक का हवाला देकर डिबेट में उन्होंने जो है मनोज मुकुंद नरवणे का एग्जाम्पल देते हुए इंडिया चाइना के बारे में नरवणे जी ने जो कहा है वो डंके की चोट पे कहा है और उन्होंने जो कही हुई बातें हैं उससे पल्ला झाड़ने का बहुत ही एक घिनौना जो प्रयास है ये सत्ताधीश के मार्फत हो रहा है. वास्तव में उनके बयान पब्लिक डोमेन में है, विश्व भर में उसकी चर्चा है, तो भारतीय पार्लियामेंट में उस पर बात होना चाहिए और आखिरकार भारत माता के सभी सुपूतों का देश में क्या चल रहा है जानने का हक है, मगर सरकार जो है वो राहुल गांधी को बोलने नहीं दे रही. लेकिन भाजपा ये कह रही है कि कांग्रेस जो है वो भारतीय सेना के विरुद्ध है, इसलिए हर बार जो है सेना के विरुद्ध सवाल उठाते हैं. ये एक नैरेटिव इस्टेब्लिश करने की टूलकिट चलाने का प्रयास है.